कॉमरेड गोविंद पानसरे की हत्या के 10 साल पूरे हो गए हैं, लेकिन अब तक उनके हत्यारों का कोई सुराग नहीं मिल पाया है। पानसरे की हत्या को लेकर कई सवाल उठ रहे हैं और ये आशंका भी जताई जा रही है कि सत्ताधारी पार्टी जानबूझकर पानसरे की हत्या के आरोपियों को बचाने की कोशिश कर रही है। पानसरे की बेटी स्मिता पानसरे ने वर्धा में इस मामले पर टिप्पणी करते हुए मीडिया से बातचीत के दौरान कहा, आज जवळपास 10 वर्षापेक्षाही जास्त काळ उलटून गेलेला आहे, पण आजही त्यांचे हत्यारे सापडत नाहीत. यामागे खरं तर राजकीय त्यांची इच्छाशक्तीच नाही ही गोष्ट खरीच आहे. त्याचबरोबर अशी एक शंका येते, की ज्या लोकांनी ज्या कारणासाठी कॉम्रेड गोविंद पानसरेंची हत्या केली, त्यांना अ, एक प्रकारे प्रोटेक्शन देण्याचं काम सत्ताधारी करतात का? अशी ही एक शंका येते. कारण इतर बाबतीमध्ये आपण असं बघतो, की फार लवकर त्याचे शोध लावले जातात. पण एका अ, राजकीय काम करणाऱ्या, सामाजिक काम करणाऱ्या विचारवंताची हत्या होते आणि आजतागायत त्याचा शोध लागत नाही. याचं नेमकं कारण समजू शकत नाही. आता कोर्टाने असं सांगितलं, की कोर्टाच्या निगराणीत ते करण्याची गरज नाहीये. याचं कारण काय असावं? किंवा जेव्हापासून ही हत्या झाली तेव्हापासून सातत्यानं शोध घेणारे जे मोठमोठे अधिकारी होते, त्या अधिकाऱ्यांच्या सातत्यानं होणाऱ्या बदल्या किंवा त्याला लागणारा डिले किंवा चळवळीतल्या लोकांनी ज्या दिशेने तुम्ही कार्यक्रम किंवा शोध घ्यावा असं सांगितलं, त्या दिशेनं शोध न घेता इतरत्र काहीतरी काम करत राहणं, या टाळण्याच्याच हेतूनं हे सगळं केलेलं आहे, अशी एक शंका आहे.